श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. आमच्या सर्व माता भगिनींना, सर्व सुवासिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. 29 जून 2026 रोजी वटसावित्री पौर्णिमा आली आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी, संतती संपत्ती मनोकामना पूर्तीसाठी सुवासिनी वटसावित्रीचं व्रत करतात, पूजा करतात, उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वडाचं झाड दीर्घायुष्य, संतती, कुटुंबाच्या वृद्धीचं प्रतीक मानलं जातं. कारण वडाच्या झाडाचं आयुष्य इतर झाडांच्या तुलनेत जास्त असतं आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाचं मनोभावे पूजन केलं जातं. शिवाय वडाच्या झाडामध्ये शिवतत्व सामावलेलं असतं. भगवान शिवाचं स्मरण करून, या वडाच्या झाडाचं पूजन करून, सावित्री आणि सत्यवान यांचं स्मरण करून सुवासिनींनी या दिवशी पूजन करावं, उपवास करावा. तर यंदा वटसावित्री पौर्णिमेची पूजा, वडाचं पूजन शास्त्रोक्त मंत्रासह कसं करावं, ही पूजा कशी करायची, याचा मुहूर्त काय आहे, वडाच्या झाडाचं पूजन, अभिषेक कसा करावा, वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना, प्रदक्षिणा मारताना कुठला मंत्र म्हणावा, सतीपूजनाचा मंत्र कोणता, तसंच या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, अशी सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. प्रथम बघूया वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे. पूजा आपल्याला करायची आहे 29 जून रोजी. कुठलीही मनात शंका संभ्रम ठेवू नका. 29 जून रोजी पौर्णिमा आहे. या दिवशी आपल्याला सूर्योदयापासून साधारणतः दुपारपर्यंत पूजा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी 6:23 दुपारी 1:33 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आपल्या जवळपास कुठेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या झाडाची विधिवत पूजा करा आणि या वेळेमध्ये वटसावित्री पौर्णिमेची ही पूजा आपण करावी. समजा जवळपास कुठेही वडाचं झाड नसेल तर ही पूजा आपण आपल्या घरात करा. ज्यांना अगदीच अशक्य आहे त्यांनी संध्याकाळी पूजा करा. मात्र पूजा चुकवू नका. या वटसावित्री पौर्णिमेच्या तिथीला महत्त्व आहे, पूजेला महत्त्व आहे. घरात जर आपण पूजा करणार असाल तर कुठूनही वडाच्या झाडाची फांदी वगैरे तोडून आणायची असं काही करू नका. कारण या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, मग त्याची फांदी तोडणं अत्यंत चुकीचं आहे. थोडासा शोध घ्यावा. आपल्या जवळपास कुठेही आपल्याला वडाचं झाड मिळून जाईल, त्या ठिकाणी जाऊनच आपण पूजा करा. वडाच्याच झाडाची पूजा का करावी? वडाच्या झाडामध्ये शिवतत्व अधिक प्रमाणात सामावलेलं असतं. आपण पाहिलं असेल, वर्षानुवर्ष वयाचं वडाचं झाड आपल्याला आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरात दिसत असेल. म्हणून ते एक दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. तसंच कौटुंबिक वृद्धीचं देखील ते प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच संतती प्राप्तीसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिवाचं स्मरण करून शिवतत्व सामावलेल्या या वडाच्या झाडाची पूजा या दिवशी महत्त्वाची मानली जाते. ज्यामुळं अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता आपण बघूया वडाच्या झाडाचं पूजन विधिवत कसं करावं, शास्त्रोक्त मंत्रासह कसं करावं. यासाठी आपल्याला काही पूजा साहित्य लागेल. त्यामध्ये प्रामुख्यानं 3 सुपारी, धूप, दीप, अगरबत्ती, दिवा, फळे, त्यामध्ये प्रामुख्याने 5 आंबे घ्यावेत, सूत घ्यावं वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी, हळद कुंकू, अक्षता, शुद्ध जल, पंचामृत, सती मातेसाठी सौभाग्य अलंकार इत्यादी साहित्य आपल्या जवळ घेऊन बसायचं. वडाच्या झाडाजवळ जिथं आपण पूजन करणार असाल त्या ठिकाणी हे सर्व साहित्य घेऊन जा. या दिवशी सकाळी लवकर उठा, अभ्यंग स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, नवीन वस्त्र परिधान करा. नेहमीप्रमाणे पूजेची सुरुवात शुद्ध तुपाच्या दिव्याच्या पूजनानं करायची. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दिवा प्रज्वलित करताना काळजी घ्यावी. वडाच्या झाडाला कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याच वेळेला एकदम जवळ दिवा प्रज्वलित केल्यामुळं ते जे सूत आपण गुंडाळलेलं असतं ते पेट घेतं. तेवढी काळजी आपण अवश्य घ्यावी. आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्या. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. आता संकल्प आपण करायचा आहे. 2 पळी पाणी आपल्या उजव्या हातात घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता, एखादं फूल घ्यावं. मनोमन भगवान शिवाचं स्मरण करा आणि म्हणायचं, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्य,
शांततेसाठी, सुखासाठी मी वटसावित्री पौर्णिमेचे हे व्रत करत आहे, उपवास करत आहे, वडाच्या झाडाचं पूजन करत आहे. यथाशक्ती मी ही पूजा करत आहे. माझी ही पूजा स्वीकारावी अशी विनंती करा आणि हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. हे पाणी दुसऱ्या एखाद्या झाडाला आपण अर्पण करा. यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करायचं. 3 ज्या सुपाऱ्या आपण घेतलेल्या असतात त्यातील एक गणपती बाप्पाची सुपारी. समजा आपल्याकडे बाप्पाची मूर्ती असेल तर आपण मूर्ती पण घेऊ शकता. मूर्ती किंवा सुपारी ताम्हणामध्ये घ्या. गणपती बाप्पाला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. ओम श्री महागणपते नमः. स्नानं समर्पयामी. मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. पूजेच्या ठिकाणी एखादा पाट, चौरंग घ्यावा. त्यावरती स्वच्छ वस्त्र घ्यावं. त्यावरती अक्षता ठेवाव्या आसन म्हणून. आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्थापित करावी. कापसाची 2 वस्त्र त्यांना अर्पण करा. ओम श्री महागणपते नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हे झालं गणपती बाप्पाचं पूजन. आता दुसरी सुपारी घ्यायची, सत्यवानाची सुपारी. ताम्हणामध्ये सुपारी घ्या. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्या ठिकाणी सुपारी स्थापित करावी. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. त्यानंतर तिसरी जी सुपारी आहे सतीमातेची किंवा सावित्रीची सुपारी, ती घ्यावी. ती ताम्हणामध्ये घ्या. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावरती सत्यवाना शेजारी डाव्या हाताला, सत्यवानाच्या डाव्या बाजूला सुपारी स्थापित करा. या सुपारीला म्हणजेच सतीमातेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावी. सतीमातेचं स्मरण करावं. या दिवशी सतीमाता म्हणजेच सावित्रीचं जी आपल्या पतीविषयी निष्ठा होती, या निष्ठेचं स्मरण केलं जातं. कारण तिनं मृत्यूच्या पाशातून, यमराजाच्या पाशातून आपल्या पतीला परत आणलं होतं. सौभाग्य अलंकार अर्पण करावेत. हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावीत. अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं, सत्यवान सावित्रीचं पूजन आपण केलं. आता वडाच्या झाडाची पूजा कशी करायची? या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला महत्त्व आहे. विधिवत पूजन करा. शांत चित्तानं, एकाग्रतेनं पूजा करायची. घाईघाई पूजा करू नका. वडाच्या झाडाच्या मुळाजवळ प्रथम थोडंसं पाणी व्हायचं. मग पंचामृत व्हा. पुन्हा शुद्ध जल अर्पण करा. नंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी पळीपळीनं शुद्ध जल अर्पण करायचं. 1 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करा किंवा श्रवण करा. पुरुष सूक्तानं वडाच्या झाडाला अभिषेक करावा. आता बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी गर्दी असते, मग हे सर्व शक्य होत नाही. अशा वेळेला आपण फक्त वडाच्या झाडाच्या समोर बसून पुरुष सूक्त 1 वेळा पठण केलं किंवा श्रवण केलं तरी चालेल. भगवान शिवाचं स्मरण करून अशा पद्धतीनं पुरुष सूक्तांना अभिषेक झाल्यानंतर कापसाची 2 वस्त्र वडाच्या झाडाला अर्पण करा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावीत. पंचोपचारे पूजा करायची. धूप दीपानं ओवाळायचं. नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकता. आपण जी फळं आणलेली असतात, आंबे आणलेले असतात ते अर्पण करा. यानंतर आरती करायची. आरती झाल्यानंतर वडाच्या झाडाला सूत गुंडाळायचं असतं. आता हे सूत गुंडाळताना जो धागा असतो तो धागा तिहेरी करायचा आणि तिहेरी धाग्याचं हे जे सूत असतं हे वडाच्या झाडाला गुंडाळायचं. साधारणतः 7 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. सूत गुंडाळून झाल्यानंतर पुढील मंत्र म्हणायचा. अवैधव्यंच सौभाग्यम देहि त्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश्च सौख्यंच ग्रहानाद्यं नमोस्तुते. अवैधव्यंच सौभाग्यम देहि त्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश्च सौख्यंच ग्रहानाद्यं नमोस्तुते. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं. नमस्कार करायचा. आता सावित्री मातेचं, सत्यवानाचं स्मरण करायचं. पुढील मंत्र म्हणायचा. सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सवित्र्या सहितस्य ते अवियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मनी. हा मंत्र पठन केल्यानंतर 5 सुवासिनींची ओटी भरावी. त्यांना आंबे द्यावेत, गहू द्यावेत, हळद कुंकू लावून त्यांचं पूजन करावं. अशा पद्धतीनं विधिवत पूजा करायची. संध्याकाळच्या वेळेला सत्यवान सावित्री यांची कथा ऐकायला विसरू नका. उपवास जो करायचा असतो तो याच दिवशी करायचा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. ज्यांना ज्यांना जमेल त्या पद्धतीने उपवास करा. जसं फळाहार करून अशा पद्धतीने उपवास करा. एकदमच निर्जला उपवास करायची गरज नाही.
ज्यांना उपवास अगदीच अशक्य आहे आपण उपासना करा. या दिवशी काही सेवा स्तोत्रमंत्र पठण अवश्य करावं. त्यामध्ये प्रामुख्यानं भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करा. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नमः 108 वेळा पठण करा. भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा. किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षी यमामृतात या मंत्राचं 108 वेळा पठण करावं. यातील जमेल तेवढी सेवा आपण मनोभावे करावी. आपल्या घरात शांतता ठेवायची, सकारात्मकता ठेवायची, भांडणतंटा होऊन द्यायचा नाही. पूजा करत असताना घाई करू नका, गडबड करू नका. या दिवशी जमेल तेवढं दान करावं, अन्नदान करावं. गरजू, भिकारी, याचक यांना यथाशक्ती दान करा. तर अशा पद्धतीनं यंदाची जी वटसावित्री पौर्णिमा आहे आपण शास्त्रोक्त मंत्रासह वडाच्या झाडाची पूजा करा. अशा पद्धतीनं सावित्री सत्यवानाची पूजा करा. भगवान शिवाच्या कृपेनं, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्वांना अखंड सौभाग्य प्राप्त हो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.